नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, शेतकऱ्यांना लागणारे आधुनिक यंत्रणा हे नवक्रांती ॲग्रो शेतकऱ्यांसाठी नेहमीच घेऊन येत असतं आणि त्याचप्रमाणे त्याचे व्हिडिओ इंस्टा, यूट्यूबवर आणि फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देतो आणि त्याला शेतकरी प्रोत्साहित होऊन आपल्या नवक्रांती ॲग्रोला भेट देण्यासाठी येतात. तर भेट देण्यासाठी आल्यानंतर बऱ्याच वेळा वस्तू बघतात आणि पसंत पडतात. आज तसंच दादांना वस्तू ही पसंत पडली. ॲटोरन ब्लोअर बघण्यासाठी आले होते. कुठून आलेत काय आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. आपलं नाव आणि पूर्ण डिटेल्स. पंजाबराव ढाकणे, राहणार रायमो, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. आता आपण बीडवरून आला, एवढा विश्वास तुम्हाला नवक्रांती ॲग्रोवर आहे की म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओ पाहिले? व्हिडिओ पाहून चालू. हां, म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे तुम्ही जे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली वस्तू आणि इथं आल्यानंतर जी वस्तू पाहताय ती कशी वाटते? म्हणजे तशीच आहे की तशीच आहे? जशी होती पाहिजे तशी. तशीच काय काही त्यात हे बदल आता हा तुम्ही ॲटोरन ब्लोअर घेतलाय, मग समजा आता तुम्ही ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे का नाही? नाही. ट्रॅक्टर नाही, म्हणजे एका शेतकऱ्याला कसं वाटेल? तुम्हाला बरं वाटतंय? हो, विदाऊट ट्रॅक्टर चालणार हो. ब्लोअर, कमी खर्चामध्ये कमी असणार. खर्चामध्ये. त्याच्यामुळेच घेतलाय ना. मग हां. ट्रॅक्टर मोठे ट्रॅक्टर आहे माझ्याकडं, बरोबर आहे. छोटा ट्रॅक्टर नाही आणि त्यात बसणार पण नाही. माझी 10 वर्षाची बाग आहे. हा, म्हणजे वळायला जागा खूप हां. लागते, पण शिवाय ब्लोअर आला त्याला ते वजन आलं ट्रॅक्टरचं हो. भरपूर आणि त्यामुळे मुळे चॉकअप होतात. हा, बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आणि कमी अंतर, कमी जागा कोणी चालवू शकतं ह्याला. त्याच्यामुळेच समजा आम्ही- आपण घरी नसलो तरी कोणी महिला सुद्धा ह्याला चालवू चालू शकते. शकते. एकदम सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीनं आपल्याला हे ॲटोरन ब्लोअर चालवता येतं. दादांनी आज ब्लोअर घेतलेला. किती एकर आपली डाळिंब आहे? माझी 6 एकर डाळिंब, 4 एकर पेरू आहे. म्हणजे पेरू प्लस डाळिंबीमध्ये हो. आपण तुम्ही आता वापरणार आहे. हो. फवारणीसाठी तुम्ही आता कशाचं साधन वापरत होता? STP वापरतो. STP आणि पाईपनं फवारत होता. हो. हा बघा मित्रांनो, STP आणि पाईपनं ज्यावेळेस फवारतात त्यावेळेस साधारण तुम्हाला किती तास लागत होता फवारायला एकरला? आणि एकरला किती मेहनत करावी लागते? 1 एकरला 1.25 तास. लय मेहनत. सव्वा तास. खूप मेहनत करावं मेहनत लागते. जास्त. पाईप ओढायला माणसं वेगळी हो. आणि फवारणीसाठी वेगळी. अंगावर औषध पडतं पुन्हा. हा, म्हणजे तोही त्रास हा. होता. आणि शिवाय तुम्हाला ते प्रत्येक झाड ना झाड असं झाडना झाड एकत्र फवारावं हे लागत होतं. चांगलं आहे. आणि शिवाय मित्रांनो काय होतं की आपण फवारतो हातानं, त्यामुळं वरती औषध पडतं. आता ह्या ब्लोअरला ॲटोरनला फॅन आहे, म्हणजे फॅनमुळं झाडे अशी पानं हलतात आणि खाल्लून आणि वरून दोन्ही साईडनं औषध आपलं पसरतं, त्यामुळे रिझल्ट फवारणीचे चांगले येतात. तर दादांना ब्लोअर घेतला त्याबद्दल आपल्या नवक्रांती ॲग्रोतर्फे शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याच बरोबर त्यांचे मित्र सहकारी आले, त्यांचं पण नाव जाणून घेऊ. आपलं नाव सांगा. सुभाष जाधव, आपलं बीडच. बीडच. आपलंही सांगा दादा. चंद्रकांत खेडकर. तुम्ही या नवक्रांतीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत? आम्हाला चांगलं वाटलं. बऱ्यापैकी वस्तू शेतीविषयी बघायला भेटल्या का? हो, भेटलं. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. तर सर्वांचं आल्याबद्दल आपण त्यांचं धन्यवाद देऊया. तुमचे पण जय राम.